नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल मखमली आणि स्वादिष्ट टमॅटो सूप. या रेसिपीत आपण कॉर्नफ्लोअर अजिबात वापरणार नाही, तरी आपले सूप छान घट्ट, क्रीमी आणि नैसर्गिक पद्धतीने तयार होईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सूपसाठी 5 टमॅटो, अर्ध बीट, अर्धा टीस्पून किसलेलं आलं, 1 तमालपत्र घेतलं आहे. वजन कमी करण्यासाठी तोंडाला रुची देणारा, पचायला हलका आणि कोणताही सीझन असो पटकन करता येणारा पदार्थ म्हणजे सूप. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. मी आता गॅस बंद करते. यामधील तमालपत्र आपण काढून टाकायचे. आता हे मिश्रण थंड झाले आहे. आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ. मी येथे 10 काजू गरम पाण्यात 1 तास भिजवून घेतले आहेत. अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता सूप गरम करायला ठेवायचं. सूप आपल्याला खूप उकळायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा लाल तिखट, 2 काळी मिरीची पूड करून घेतली आहे, चवीपुरतं मीठ आणि आपण जी काजूची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. आता सूपमध्ये 1 चमचा बटर टाकायचं. बटरमुळे आपले सूप खूप छान टेस्टी लागते. आता यामध्ये चवीपुरती साखर टाकून घ्यायची. पाव चमचा टाकली तरी चालेल. आता आपण हर्ब बटर तयार करणार आहोत. इथे मी 2 टीस्पून बटरमध्ये पाव टीस्पून इटालियन हर्ब्स आणि 1 मिरीची पूड करून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे कॉर्नफ्लोअर न वापरता आपले क्रीमी, चविष्ट, हेल्दी टोमॅटो सूप तयार झाले आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच घरगुती, पारंपरिक, चटपटीत आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी नक्की माझ्यासोबत जोडलेले रहा. भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.